आपला जो आजार आहे त्या आजारावर कंट्रोल कसा करायचा, कारण सरांनी आता सांगितलं की यावर कोणतीही औषधी नाही आहे, फक्त आपल्याला प्रिकॉशन घेऊनच हा आजार आपल्याला कंट्रोल करायचा आहे. आणि ते प्रिकॉशन कशा प्रकारे घ्यायचं आणि जे रुग्ण आहेत सिकलसेल रुग्ण, ते रुग्ण कोणत्या परिस्थितीतून आपल्यासमोर उभे आहेत, त्यांनी आपले अनुभव या पुस्तकामधून व्यक्त केलेले आहेत. त्याच्यामध्ये माझाही एक अनुभव आहे, कारण मी सिकलसेल रुग्ण आहो. आणि अनेक असे आमचे बंधू भगिनी आहेत की त्यांनी आपल्या जीवनात येणारे अनुभव, रुग्ण म्हणून समाजात वावरताना येणारे अनुभव, रुग्ण म्हणून शिक्षण घेताना येणारे अनुभव आणि रुग्ण म्हणून इतर ठिकाणी आपल्याला आपले अनुभव या ठिकाणी या पुस्तकामध्ये प्रत्येकाने आपापले अनुभव व्यक्त केलेले आहेत. प्रत्येक सिकलसेल रुग्ण म्हणजे एकाच साच्याचा तो रुग्ण नसतो, त्याला प्रत्येक रुग्णाला वेगवेगळ्या वेदना